हॅलो फ्रेंड्स, मी वेदांती तुम्हा सर्वांचं स्वागत करते वेदांतीज हॉबी अँड व्लॉगमध्ये। आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्याची चटपटीत भाजी। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपल्याला दुधी भोपळ्याच्या अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे। पिलरच्या साहाय्याने मी हे सर्व साल काढून घेणार आहे। आता सर्व साल काढून झाली आहे। आता आपण दुधी भोपळा कापायला घेऊया। दोन्ही साइडच्या अशा पद्धतीने भाग कापून घ्यायचा। त्यानंतर दोन तुकडे करायचे आहेत आपल्याला त्याचे, म्हणजे आपल्याला सहज तो कापता येतो आणि आपल्याला अशा पद्धतीने त्याचे पीसेस करून घ्यायचे आहेत। आता मी हा सर्व दुधी भोपळा कापून घेतला आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। एका कढईमध्ये मी इथे 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे। त्यामध्ये 1 चमचा राई घातली आहे आणि राई तडतडली की आपण त्यामध्ये जिरं घालणार आहोत। इथे मी अर्धा टीस्पून जिरं घेतलं आहे। त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक कापून घातला आहे आणि तोही फ्राय करून घेतला आहे। पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि पाव चमचा हळद घालायची आहे। आपल्याला सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मसाला घालायचा आहे। इथे मी 1 चमचा मसाला घातला आहे आणि आपण आता त्यामध्ये 1 टोमॅटो घालूया आणि मिक्स करून घेऊया। तर आपला टोमॅटो छान मिक्स झाला आहे। आता आपण त्यामध्ये चणा डाळ घालूया। चणा डाळ आपल्याला 15 ते 20 मिनिटं भिजत घालायची आहे, म्हणजे छान शिजते। आता इथे मी चणा डाळ घातली आहे, ती छान आपण मिक्स करून घेऊया। आणि त्यानंतर त्यामध्ये कापलेला आता हा दुधी मी घातला आहे आणि छान सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। भाजीमध्ये सर्व मसाला मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1 ग्लास पाणी घालून झाकण ठेवून 10 मिनिटं कुक करून घ्यायचं आहे। आता आपण झाकण ठेवूया आणि भाजी शिजू देऊया। 8-10 मिनिटं झाली आहेत। भाजी आपली छान कुक झालेली आहे। आता आपण त्यामध्ये फ्रेश खोबरं घालूया आणि मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं आपल्याला वाफ घ्यायची आहे। छान मिक्स करूया आणि आपण आता झाकण ठेवूया। 2 मिनिटं झाली आहेत। आता आपण त्यावरती कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया। आता आपली भाजी तयार आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग।